पोहरादेवी मंदिर इथं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलंय। वाशिम ते रिसोड या प्रमुख मार्गावर काल रात्रीपासून डिझेल टंचाईची समस्या तीव्र झाली आहे। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्यानं वाहन चालकांना तात्काळ थांबावं लागलंय। विशेषतः पोहरादेवी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेले भाविक परतीच्या प्रवासात अडकून पडलेत। रात्री उशिरापर्यंत डिझेल न मिळाल्यामुळे काही वाहन चालकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करून झोपण्याचा निर्णय घेतलाय। महिलांसह लहान मुलांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाचीही कमतरता भासत असल्याचं भाविकांनी सांगितलंय। स्थानिक प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। आम्ही पोहरादेवीला गेलतो साहेब। आम्ही घनसावंगीचे उपरा बोरगाव तालुका घनसावंगी आम्हाला जिल्हा जालना। तर पोहरादेवीने येता येता आम्हाला वाशीमध्ये डिझेल संपलं। थोडं डिझेल होतं तर आम्ही ह्या पंपापर्यंत आलो। 10 वाजता आलो समजा इथं आम्ही। 10च्या नंतर भेटन म्हणे थोडं थांबून, पण गाड्यावाले काही आम्हाला इथं थांबले, काही कॅनी घेऊ कोणी मोटरसायकलवर कॅनीवर, कोणी गाड्या काही थांबले, काही गेले गावाकडे। पण आम्हाला डिझेल नाही म्हणून आम्ही थांबलो जाता सध्या इथं जायची अडचणी आम्हाला गावाकडे राहिला। आम्हाला काय आहे तर पर्याय आता पोरं सोरं संघ डिझेल नाही म्हणून हे रस्त्यावर पडून आता लेकर मच्छर चावा लागले त्याला। आम्ही बुधवारी गेलतो, आम्ही मंगळवार बुधवार। तर ते आमचं परंपरा, ते आम्ही जातोच ना पोहरादेवीला।